असताना बाबूजींचा जन्म खरं तर कोल्हापुरातला. घराण्यात त्यांच्या फडके घराण्यात कोणीही गायक नव्हतं. वडिलांना गाण्याची खूप आवड होती. वडील व्यवसायानं वकील होते आणि राजकीय सामाजिक कामं सुद्धा करत असत. त्यामुळे त्यांना त्या काळात कोल्हापूरचे टिळक म्हणायचे. त्यांना बाबूजींच्या वडिलांना गाण्याची आवड होती. त्यामुळे घरामध्ये कित्येक ध्वनिमुद्रका ते विकत आणत आणि बाबूजी त्या ऐकत असत. वडिलांचा व्यवसाय वकिलाचा असून सुद्धा अनेक गवयांच्या ओळखी त्यांच्या होत्या आणि त्या काळातले मोठे मोठे नट आणि मालक जेव्हा कोल्हापूर दौऱ्यावर आहेत तेव्हा बाबूजींच्या घरी आहेत. बाबूजी 2-2.5 वर्षाचे असतील, पण त्यांच्या घरासमोर जेव्हा एखादा बैरागी, गोसावी किंवा भिकारी गाणं म्हणायचा तेव्हा हुबेहूब बाबूजी त्या गायकाची, त्या भिकाऱ्याची किंवा वैराग्याची नक्कल करायचे. बाबूजींचा एक मामा होता, त्यांचं नाव होतं डॉक्टर पटवर्धन. ते जमखिंडीला त्यावेळेला राहत असत आणि त्यावेळेला ते तिथं चीफ मेडिकल ऑफिसर या मोठ्या हुद्द्यावर होते. त्यांना गाण्याची खूप आवड होती आणि जमखिंडी हे संस्थान रसिको जमखिंडी सरकारांच्या घरी त्यावेळेला गाण्याच्या मैफिली होत. त्यावेळेला पाध्यबुवा, विनायक बुवा, वजीबुवा, अब्दुल करीम खान साहेब पाध्यबुवा, ओंकारनाथ ठाकूर, बालगंधर्व, सवाई गंधर्व या सगळ्यांच्या मैफिली घरात व्हायच्या. पण यांची सगळ्यांची दुसरी मैफिल ही डॉक्टर पटवर्धनांच्या घरी असायची. आणि याचं कारण महत्त्वाचं असं होतं की हे सगळी गायक मंडळी त्यांचे मित्र होते डॉक्टर पटवर्धनांचे. आणि हा सगळा आवाका बाबूजींच्या वडिलांच्या लक्षात आला होता की बाबूजींना गाण्याचा अंग आहे. त्यांनी बाबूजींना जमखिंडीला गाण्यासाठी शिकायला पाठवलं आणि त्यानंतर वामनराव पाध्येंच्याकडं, पाध्येबुवांच्याकडं कोल्हापुरात संगीताची शिकवणी चालू केली आणि बाबूजींचं गाणं सुरू झालं. नुसतं गाणं सुरू झालं नाही, बाबूजींनी संगीताचं क्षेत्र सुद्धा पादाक्रांत केलं आणि 1962 साली लाखाची गोष्ट या चित्रपटासाठी त्यांनी संगीत दिलं होतं. त्या संगीत निर्देशनाखाली मालती पांडेने एक गाणं गायलं होतं. आज आपल्यासमोर सादर करतायत पुष्पाताई वंजारी. एकदा जोरदार त्यांचं टाळ्यांनी स्वागत करूया, कारण आमच्या एक संवाद ग्रुपच्या त्या सर्वात ज्येष्ठ आहेत. आणि कौतुकाची गोष्ट आहे की आता 75 गाठतील, पण या वयात त्यांचा उत्साह तुमच्यासमोर गाणं सादर करण्याचा आहे. त्यामुळे आपण त्यांना जरूर प्रोत्साहन देऊया आणि मी त्यांना पुढचं गीत गाण्याची विनंती करतो.